सन्माननीय निरंजन डावखरे. धन्यवाद सभापती महोदय. या 260च्या विषयावरती आपण मला माझे मत मांडण्याची परवानगी दिली. सभापती महोदय, सर्वात प्रथम तर ज्यावेळेस ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, दुबईमध्ये असेल, कुवेतमध्ये असेल, ओमानमध्ये असेल, सगळ्याच ठिकाणी ज्यावेळेस ड्रोननी हल्ले हे सातत्याने होत होते, दुबईचे तर आपण सगळ्यांनीच टी व्हीवरती बघितलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये एक भीतीदायक वातावरण जी मुलं परदेशात होती त्यांच्या सगळ्यांच्या घरी, या इकडे ते मग महाराष्ट्रात असेल, भारतात कुठल्याही राज्यात असेल, त्या तिकडे निर्माण झाली. मी सर्वात पहिले आभार मानीन माननीय मुख्यमंत्री महोदयांचा, कारण ज्यावेळेस हा सभागृहामध्ये पहिल्यांदा विषय घेतला, सर्व सदस्यांनी या इकडे माझ्यासहित मी पण या इकडे हा विषय मांडला, त्यावेळेस त्यांनी सभागृहाला आश्वासित केलं आणि ताबडतोबीने त्याच्यावरती आपण बोलायच्या अगोदरच कारवाई सुरू झालेली आहे याच्याबद्दलची माहितीही सभागृहाला दिली. आपले या विषयाला जे मंत्री महोदय आहेत माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमाने एक हेल्पलाईन आपण सातत्याने जी लोकांसाठी 24/7 उपलब्ध होती, ती मुलांपर्यंत सगळ्या सदस्यांच्या माध्यमाने, कारण प्रत्येक आपल्या विधान सभेला असेल किंवा परिषदेला असेल, सगळ्यांना त्यांच्या ओळखीचे लोक हे फोन करत होते की आमची मुलं अडकलेत, त्यांना वाचवा, त्यांना त्या तिकडनं काढा. आणि त्याच्यासाठी राज्य शासन म्हणून आपण काय करू शकतो, तर सगळ्यात पहिले तर आपण केंद्र शासनाबरोबर आपलं कोऑर्डिनेशन ठेवून परदेशात जी आपली मुलं आहेत त्यांना त्या तिकडे इव्हॅक्युएशन करून कसं आणता येईल याच्यासाठी एक नियोजन केलं पाहिजे. त्यासाठी गिरीश भाऊंच्या माध्यमाने हे नियोजन सुरू झालं आणि अतिशय यशस्वी पद्धतीमध्ये चांगल्या प्रमाणात आपण लोकांना त्या तिकडनं आणलं. IPF म्हणून जी दुबईमध्ये एक संस्था आहे, त्यांनी एक महाराष्ट्र हेल्पलाईन तिकडचे जे राहुल तुळपुळे आहेत यांच्या माध्यमाने ती त्या तिकडे सर्वच लोकांना उपलब्ध झाली आणि जवळपास 1200पेक्षा जास्त लोक दुबईवरनं या इकडे आणण्यामध्ये महाराष्ट्र शासनाला यश भेटलं. त्या तिकडे जे अडकलेले होते त्या काळामध्ये त्यांनाही कुठेही उपासमार होऊ नये, त्यांना जेवण उपलब्ध व्हावं म्हणून आपल्या खालच्या सभागृहातले सदस्य मिहीर कोटेशा यांच्याकडनंही 24/7 त्या तिकडे किचन उपलब्ध होतं. फक्त आपल्या देशासाठी नाही, दुबईला आपल्या नाही, पण त्यांच्या महाराष्ट्र म्हणून आपल्या इकडचा जो एखादा आमदार असेल तो जर ही सुविधा उपलब्ध करू देत असेल तर त्याचीही माहिती ही निश्चितपणे झाली आणि आपल्या जे आपले ओळखीचे लोक होते त्यांच्यापर्यंत हा मेसेज देणं आणि त्यांनाही त्या तिकडे जेवण उपलब्ध करून देणं, फक्त आपलंच नाही तर सगळ्याच लोकांसाठी त्यांनी ते खुलं ठेवलं. LPG बद्दल सर्व सदस्यांनी आपलं मत या इकडे मांडलेलं आहे. कुठेतरी पॅनिक बाईंग हे सातत्याने मीडियाच्या माध्यमाने पण जे चित्र उभं केलं जातं त्याच्यामुळे पॅनिक बाईंगची परिस्थिती ही निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे ते होऊ नये याच्यासाठी शासनाने काय काय खबरदारी घ्यायचे याच्या संदर्भातलं केंद्र शासनाने पण त्यांचे डायरेक्टिव्ह इश्यू केले. राज्य शासनही सातत्याने आपली भूमिका ही मांडत असते. उत्तरामध्ये नक्कीच या इकडे शासन आपली भूमिका मांडेल याचा विश्वास मला आहे. केंद्र शासनाचे जे रिफायनरीज आहेत त्यांनाही LPGचं प्रोडक्शन हे वाढवायला सांगितलेलं आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. केंद्र शासनाने या संदर्भातला खुलासाही केला. आताच्या माझ्या अगोदर या इकडे अमोलने ही परिस्थिती मांडली की शेतकऱ्यांच्या संदर्भातलं, कृषी या संदर्भातलं, युद्धामुळे सल्फरसारखे अनेक केमिकल्स, मग ते युरिया असेल, अमोनिया असेल, फॉस्फेट असेल, या सगळ्यांचा कुठेतरी ते स्टेट ऑफ होर्मुझमधनं येत असतं. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात तुटवडा हा निश्चितपणे निर्माण झालाच आहे आणि त्याच्यासाठी ही एक उपाययोजना ही केंद्र शासन निश्चितपणे करेल आणि राज्य शासन या गोष्टीचा पाठपुरावा करेल याचाही विश्वास मला आहे. त्याचबरोबर मी या सभागृहाच्या निदर्शनास मागच्या वेळेसही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमाने आणून दिलं होतं की काही मुलं आपली परदेशात म्हणजे ओमानमध्ये आपले काही लोक आहेत, काही सौदीमध्ये आपली लोक आहेत की ज्यांची त्या कंपनीने पासपोर्ट्स घेऊन ठेवलेले आहेत. आता एरवी तो रेग्युलर कोड ऑफ कंडक्ट त्यांचा असू शकतो, पण आज युद्धजन्य परिस्थितीमध्ये जर पासपोर्टच त्यांच्याकडे नसतील तर इव्हॅक्युएशनला त्या मुलांना अडचण येऊ शकते. तर याच्यासाठी आपण नेमकी राज्य शासन केंद्र शासनाबरोबर काय संवाद झाला आहे आणि याच्याबद्दलच्या काय त्यांनी उपाययोजना केल्यात याच्यामध्येही त्यांनी उत्तरामध्ये आम्हाला सगळ्यांना अवगत करावं अशी मी विनंती करीन. याच्यामध्ये स्पेसिफिक काही केसेस माझ्याकडे आल्यात तेही मी गिरीश भाऊ महाजन यांना त्यावेळेस दिल्या होत्या. तर या सगळ्या मुलांना, त्या लोकांना त्या तिकडनं इव्हॅक्युएट करण्यासाठी आपण काय करणार आहोत याची भूमिका उत्तरामध्ये निश्चितपणे येईल
आज सभागृहामध्ये सगळ्या सदस्यांनी आपली परिस्थिती मांडली. आपण टी व्हीमध्येही बघतो की वेगवेगळी लोक कुठेतरी या युद्धाच्या परिस्थितीचं राजकीय त्यांच्या पोळ्या भाजण्यासाठी गॅस सिलेंडरबद्दलचा एक खोटा नरेटिव्ह तयार करतात. आणि त्याच्यामुळे मला एक 31 मेला 1996ला संसदेमध्ये विश्वासमत होतं. त्यावेळेस अटलजींनी एक कविता मांडली होती आणि त्या कवितेच्या अगोदर त्यांनी काही विचार मांडले होते. ते आजही लागू होतात आणि सर्वच लोकांनी त्याचं खरं तर आचरण केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ते शब्द ते बोलले असे होते, भाऊ अटलजी असं बोलले होते की देश आज संकटों से घिरा हुआ है, देश आज संकटों से घिरा हुआ है, ये संकट हमने पैदा नहीं किया है. जब जब कभी आवश्यकता पड़ी संकटों के निराकरण में हमने उस समय की सरकार की मदत की है. आणि त्याच्यामुळे सर्वांची भूमिका ही याबद्दलची असली पाहिजे. या संदर्भातली ज्यावेळेस आपल्या देशावरती संकट विरोधी पक्षासाठीच आहे याच्यामध्ये, पण फक्त विरोधी पक्षाला उल्लेखून नाही, त्याच्यामध्ये जे विरोधी भूमिका घेत असतील त्यांच्यासाठी आहे. या परिस्थितीचं जे राजकारण करत असतील त्यांच्यासाठी आहे. आणि त्याच्यामुळे आज ज्यावेळेस ही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यावेळेस आपण सगळ्यांनी भारतीय म्हणून आपलं सगळ्यात पहिले दायित्व हे देशाच्या प्रती आहे. त्याच्यामुळे एक देशाचं नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी एकत्रित हाताला हात धरून या संकटाला समोर जायला आपण उभे राहायला पाहिजे अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि निश्चितपणे जे हे संकट आलेलं आहे त्या संकटाला योग्य अशी नियोजन राज्य शासन आणि केंद्र शासन करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.